नमस्कार रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मनुष्य जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला मदत करावी आणि हा तरी आपल्याला मदत करेल, तो तरी आपल्याला मदत करेल या विचाराने असा मनुष्य दिसेल त्याला काहीतरी मदतीची याचना करत असतो. पण सगळेच मदत करणारे असतात का? आणि सगळ्यांच्या पुढेच असं दीनवाणं बोलणं योग्य आहे का? ऐकूया ही चातकान्योक्ती. कवीने या अन्योक्तीमधून काय सांगितलं आहे ते आपण ऐकूया. आजचं सुभाषित असं आहे. रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम अंभोदा बहवो पिसन्ति गगने सर्वेपि नैतादृशाः केचित् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां केचित् गर्जन्ति वृथा यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. असं हे आजचं सुभाषित ही अन्योक्ती आहे. चातकाला उद्देशून कवी म्हणत आहे, पण त्याला उपदेश करायचा आहे अशा याचना करणाऱ्या व्यक्तीला. चातक पक्षाचं वैशिष्ट्य काय आहे तर तो जमिनीवर पडलेलं पाणी कधीही पित नाही. पावसाचे थेंब जेव्हा पडतात तेव्हा ते पाणी तो चातक पक्षी पित असतो आणि जोपर्यंत पाऊस नसतो तोपर्यंत तो अतिशय तहानलेला असतो. खूप तीव्रतेने तो पावसाची वाट पाहत असतो आणि म्हणूनच चातकासारखी वाट पाहणे हा वाक्प्रचार आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. अतिशय तीव्रतेने वाट पाहतो. पाऊस जेव्हा येतो तेव्हा आकाशामध्ये काळे ढग जमलेले असतात आणि हा इतका तहानलेला असतो, हा इतका याचना करत असतो प्रत्येक ढगाकडे की आता तू एक तरी थेंब खाली पाड म्हणजे मला पाणी पिता येईल. प्रत्येक ढगाला पाहून हा चातक अशी याचना करत असतो. त्याला उद्देशून कवी म्हणतो, आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ बघू. रे रे चातक म्हणजे अरे चातका, अरे चातक पक्षा. मित्रक्षणं श्रूयतां सावधान मनसा. हे मित्रा, तू माझं हे म्हणणं अगदी सावध चित्ताने ऐक. अंभोदा बहवो पिसन्ति गगने सर्वेपि नैतादृशा. गगन म्हणजे आकाश, अंभोद म्हणजे ढग, पाणी देणारे ढग. असे ढग आकाशामध्ये पुष्कळ आहेत. बहवो पिसन्ति गगने, आकाशामध्ये ढग पुष्कळ आहेत. सर्वेपि नैतादृशा, पण ते सगळे एकसारखे नाही आहेत. केचित् वृष्टिभिर आर्द्रयन्ति वसुधाम. आर्द्रयन्ति म्हणजे ओले करतात, भिजवतात. वसुधा म्हणजे पृथ्वी. काही पाऊस पाडून आपल्या वर्षावाने या वसुधेला, या पृथ्वीला भिजवून टाकतात, ओलचिंब करतात. केचित गर्जन्ति वृथा. केचित म्हणजे काही, काही ढग वृथा म्हणजे उगाचच गर्जना करत असतात आणि म्हणूनच आपण म्हणतो गरजेल तो पडेल काय. जे गर्जना करतात ते कधीच पडत नाही, म्हणजे पाऊस पडत नाही. नुसतेच गडगडाट करणारे ढग कधीही पाऊस पाडत नाही. केचित गर्जन्ति वृथा हा पण एक वाक्प्रचार या ढगांवरूनच आलेला आहे. ही म्हण या ढगांवरूनच पडलेली आहे की गरजेल तो पडेल काय. जे नुसत्याच पोकळ बढाया मारत असतात ते कधीही कृती करत नाहीत, असा त्याचा अर्थ. केचित वृष्टिभिर आर्द्रयन्ति वसुधाम केचित गर्जन्ति वृथा. काही ढग आपल्या वर्षावाने ह्या धरणीला, या वसुधेला भिजवून टाकतात आणि काही नुसत्याच गडगडाट करतात, नुसता गडगडाट करतात. यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. आणि म्हणून तू ज्याला ज्याला पाहशील त्याच्या त्याच्या पुढे असं दीनवाणेपणाने बोलू नको. मा ब्रूहि म्हणजे बोलू नको. दीनं वचः म्हणजे दीनवाणेपणाचं बोलणं. ज्याला पाहशील त्याच्या पुढे तू अजिबात बोलू नको. दीनवाणेपणाने प्रत्येकापुढे तोंड वेंगाडू नको. जो देईल त्याच्या पुढेच तू याचना कर, त्याच्याकडेच याचना कर. जो तुला मदत करेल, जो तुझ्यासाठी पावसाचा थेंबांचा वर्षाव करेल, अशा मेघाकडेच तू याचना कर. नुसत्याच गर्जना करणाऱ्या मेघांकडे तू याचना करू नको. हा कवीचा चातकाला सल्ला आहे. पण चातकाच्या आडून, चातकाच्या उदाहरणाने कवी अशा सर्वच याचना करणाऱ्या, अडचणीत असणाऱ्या लोकांना सल्ला देऊ पाहतो की त्याच्याकडेच मदत मागा की जो तुम्हाला देईल. ज्याची देण्याची दानत आहे त्याच्याकडेच मदत मागा. सगळ्यांच्या पुढे तुम्ही दीनवाणेपणाने हात पसरू नका.
आवडलं का हे सुभाषित? आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. धन्यवाद.